जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यात DCS-MH या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि याच्यामध्येच कापूस या पिकाची ई पीक पाहणी कशी करावी याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाची ई पीक पाहणी कशी करायची हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला DCS-MH च्या ऍप्लिकेशनवरती सहाय्यक म्हणून आपलं लॉग इन करायचे. आपला मोबाईल नंबर, आपला जो युजर आयडी पासवर्ड असेल तो टाकून या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता माझी कार्य जी दाखवलेले आहेत, आपल्याला जे प्लॉट दिलेले असतील ते या ठिकाणी दाखवले जातील आणि त्याच्यामधून ज्या प्लॉटची आपल्याला कापसाची ई पीक पाहणी करायची आहे तो प्लॉट आपल्याला निवडायचा आहे. सर्वेक्षण प्रलंबितच्या अंतर्गत आपले प्रलंबित असलेले प्लॉट दाखवले जात आहेत आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ज्या प्लॉटमध्ये आपल्याला कापसाची ई पीक पाहणी करायची तो प्लॉट आपल्याला निवडायचा आहे. प्लॉट निवडल्यानंतर आपल्याला त्या प्लॉटचा नकाशा दाखवला जाणार आहे. ज्याप्रमाणे आपण इतर पिकाची ई पीक पाहणी करतो तीच प्रक्रिया असणार आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. याच्यानंतर क्षेत्र दाखवलं जाईल ते पाहून पुढे जावरती क्लिक करायचे. याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बिगर शेती येणे केलेलं काय आहे का तर त्याच्याबद्दल विचारलं जाईल. असेल तर हो करायचे आणि नसेल तर नाही करून पुढे जाऊ शकता. असेल तर काय त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे की तुमचं त्याच्यामध्ये जनावरांचा गोठा आहे किंवा तिथे काही शेड उभारलेलं आहे, घर आहे किंवा काही दुसरं तळ आहे किंवा इतर काही त्या बाबी आहेत, तर तिथे पाण्याचे टँक वगैरे असेल तर त्याच्याबद्दलची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे. असेल तर आता समजा आपला जनावरांचा याच्यामध्ये गोठा आहे, तर आपण जनावरांचा गोठा आहे म्हणून त्या ठिकाणी किती जागा आहे ती त्या ठिकाणी टाकून सेव्ह करू शकता. पण नसेल तर याला आपल्याला नाही म्हणून सिम्पली पुढे जायचंय. आता आपल्या याच्यामध्ये नाही, आपण पुढे आलेलो आहे. याच्यानंतर काही मोकळी पडीक जमीन आहे का, पोट खराब काय आहे का, असेल तर त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. त्याच्यामध्ये काय पोट खराब आहे, तुमचं फॉरेस्ट लँड आहे, काही जनावरांच्या चराईसाठीच आहे किंवा तुमचं पोटखराबी जे काही असेल ते पोटखराबी याच्यामध्ये निवडायची आणि नसेल तर याला सुद्धा नाही म्हणून आपण पुढे जाऊ शकता. आता आपल्या याच्यामध्ये नाहीये तर आपण नाही म्हणून पुढे जाणार आहे. आता याच्या पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी काही हार्वेस्टेड पिकं आहेत का त्या शेतामध्ये, काही फळबाग आहे का, ऊस आहे का वगैरे. असेल तर यस करायचं. तर समजा आपला त्यात ऊस असेल 10 गुंठ 5 गुंठ जे काही असेल तो त्या ठिकाणी निवडायचा तर निवडू शकता. नसेल तर या ठिकाणी नाही म्हणून आपल्याला पुढे जायचंय. नाही म्हणून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलं जाणार आहे तुमचं बारमाही काही पीक आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही. आता याच्यामध्ये आपल्याला आहे म्हणूनच करायचंय. याच्यानंतर बहुवार्षिक पिकं काय आहेत का, असतील तर हो नाही करायचे आणि सीजनल पिकं हंगामी पिकं सोयाबीन वगैरे काय आहे का तर नाही. आपल्याला नाही, बहुवार्षिक नाही केलेलं, आपण आता बारमाही पिकावरती आलो. याला होय करायचे. याच्यामध्ये पिकाचं नाव निवडायचे कॉटन. पहिलंच पीक आपल्याला दाखवलं जाणार आहे कॉटन. याच्यामधून कॉटन आपल्याला निवडायचे. कॉटन निवडल्यानंतर आपल्याला पुढे त्या पिकाचा वाण निवडायचा आहे. हे वाण काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला लोकल हायब्रिड वगैरे जे काही असतील ती वाणं दाखवली जातील. त्याच्यामधून आपल्या पिकाचं वाण निवडायचे. पिकाचा प्रकार काय आहे आपला, बांधावरती लागवड केलेली का मेन पीक आहे, तर आपलं हे मेन पीक आहे. आपल्याला मेन पीक म्हणून निवडायचे. त्याच्यानंतर याचा क्रॉप पॅटर्न काय, सिंगल आहे का मिक्सड आहे, म्हणजे इंटरमध्ये आंतरपीक केलेलं आहे. तर आपण हे सिंगल पीक लावलेलं असेल कापूस तर सिंगल करायचे. कोणाचं जर मिश्र असेल, इंटरपीक असेल तर इंटर करू शकता. याच्यानंतर क्षेत्रफळ किती आहे, तर आपण त्याच्यामध्ये जर समजा 2 पिकं असतील त्या प्लॉटमध्ये तर अर्ध क्षेत्र टाकू शकता. दुसरं पीक असेल तर पीक जोडावं लागणार आहे. आता आपलं पूर्ण क्षेत्र कापसाखाली आहे तर पूर्ण क्षेत्र निवडलंय. याच्यानंतर सध्या कापसाची काय स्टेटस आहे, त्याच्यामध्ये फुलं लागलेली आहेत, हार्वेस्टिंगला आलेला आहे का, सध्या पेरलेलं आहे वगैरे वगैरे. जी काही स्टेज आहे ती स्टेज तुम्हाला या ठिकाणी दावायची आहे. याच्यानंतर कापूस सिंचित आहे का, हो इरिगेटेड असेल तर सिंचित दाखवायचं. कशापासून सिंचित आहे, तर त्याच्यामध्ये विहीर आहे, बोर आहे किंवा तळे, कॅनॉल आहे, ज्या माध्यमातून आपलं पाण्याची सोय आहे, ती त्या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 3 फोटो जोडायचे आहेत. आता याच्यामध्ये बोरवेलचं पाणी असेल तर ट्यूबवेल बोरवेल निवडू शकता. 3 फोटो आपल्याला पिकाचे घ्यायचे. तर पहिला फोटो, दुसरा फोटो आणि तिसरा फोटो असे आपण वेगवेगळ्या अँगल मधून हे 3 फोटो घेऊ शकता. आता पहिला फोटो घेतलेला फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आहे, त्या फोटोला ओके करायचे. याच्यानंतर पुन्हा त्या पिकाचा आपल्याला तिसरा फोटो देखील घ्यायचा आहे. असे 3ही फोटो घ्यायचे. तर या ठिकाणी आपल्याला जर काही टिप्पणी द्यायची असेल तर टिप्पणी खाली द्यायची. नसेल तर आपल्याला काय करायचे, सिम्पली नेक्स्ट वरती क्लिक करायचे, पीक जोडावरती क्लिक करायचे. आता पीक जोडावरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही पीक जोडले ते पीक या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. क्षेत्र आपलं आता 0 झालंय. जर दुसरं काही क्षेत्र असेल तर आपण या ठिकाणी पीक जोडू शकता. आता पिकं जोडून झाल्यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. आता आपण पुढे जावरती क्लिक केल्याबरोबर काय होणार आहे की आपलं हे पीक जे आहे ते जोडलेलं आहे ते बरोबर आहे का, त्याचे फोटो मीडिया मी सत्यापित केले का, अशा प्रकारचे कन्सेंट आपल्याला या ठिकाणी द्यायची की मी माहिती पूर्णपणे तपासून पाहिली आणि जतन करावरती क्लिक करायचे. आता हे जतन करावरती क्लिक केल्यानंतर काय झाले, हे जतन झाले पण अपलोड झालेलं नाही. जर नेटवर्क नसेल तर आपण नेटवर्क मध्ये येऊन सुद्धा अपलोड करू शकता. आता या ठिकाणी दाखवलं जातं आपल्याला अपलोड पेंडिंग, किंवा आपण जे काही माझी कार्य आहेत त्याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला अपलोड पेंडिंग मध्ये आपल्याला दाखवणार आहे अपलोड प्रलंबित.
याला काय करायचं आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं, याला सिलेक्ट करायचं. याच्यावरती जस्ट टॅप केल्यानंतर आपले सिलेक्ट होणार आहे. एक ब्लू कलरची बॉर्डर आपल्याला दाखवते. आपण पाहू शकता सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर सिलेक्ट वरून वर अपलोड करावरती क्लिक केल्यानंतर हे अपलोड होणार आहे आणि अशा प्रकारे आपली ही कापूस या पिकाची ई-पीक पाहणी अपलोड झालेली आहे. आता ही जर ओके असेल तर ती पुढे ग्राम महसूल अधिकारी तलाठी माध्यमातून मंजूर केली जाईल आणि आपल्या झालेल्या ई-पीक पाहणीमध्ये ते दाखवेल. शेतकऱ्याला एस-एम-एस द्वारे त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाईल आणि जर याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर ती त्या ठिकाणी परत आपल्याला पाठवली जाईल. ती पुन्हा एकदा आपल्याला दुरुस्त करून ई-पीक पाहणी करावी लागणार आहे. तर कापसाची ई-पीक पाहणी कशी करावी याच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं हे एक महत्त्वाचं असं उत्तर होतं. माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.